भीम, जय शिवराय. ॲडव्होकेट संदेश जावरेसोबत अल्ताफ मनसूर. आज आपण अशा ठिकाणी उभे आहेत की खोपोली शहरामध्ये नागरिकांच्या सुविधासाठी हा पेट्रोल पंप तयार केला होता. हा पेट्रोल पंप जेव्हापासून चालू झाला त्या दिवसापासून आजपर्यंत फक्त 10 दिवस चालू असेल, महिन्याला 10 दिवस. त्याच्यानंतर हा पेट्रोल पंप बंद. नेमका हा पेट्रोल पंप कोणाच्या कल्याणासाठी सोयीसाठी घेतला होता? तो खोपोली शहरातील नागरिकांना फाट्यावरती पेट्रोल टाकायला जायला भेटू नये, वृद्ध तरुण यांची सोय व्हावी म्हणून यासाठी हा पेट्रोल पंपाला नगरपालिकेने जागा देऊन भाडे तत्वावर हा चालू केला. पण या पंपाचा आजपर्यंत खोपोली शहरातील कुठल्याच नागरिकाला फायदा झालेला नाही. दुसरी गोष्ट अशी की ह्या पंपाची आता लीज संपलेली आहे. या पंपाची लीज संपली असून हा पंप जो चालवणारा व्यक्ती आहे, जो कोणी, तो हा पंप चालवण्यासाठी कॅपेबल नाही असं आम्हाला तरी वाटतं. कारण जर आतापर्यंत हा पंप कोणी चालवला नाही, चालू शकला नाही, तर तोच माणूस परत कसा पंप चालू शकेल? नगरपालिकेने काल परवाच्या सभेमध्ये ठराव मंजूर केला की या पंपाला परत आपण वाढ करत आहोत, त्याला करार वाढून आपण त्यांच्याबरोबर घेत आहोत. मग हा कशासाठी? हा ऑलरेडी पंप चालू शकत नाही, परत ठराव करून त्याच ठेकेदाराला किंवा त्याच माणसाला हा पंप चालू करून देण्याचा ठराव केला. आता हे जे कोणी त्या ठरावावरती सह्या केल्या, तो कोण नगरसेवक आहे? त्या नगरसेवकाला खोपोली शहरातील समस्या माहीत नाहीत का? पुढच्या व्हिडिओमध्ये त्या नगरसेवकाची नावं तर आम्ही जाहीर करूच, परंतु हे चुकीचं चाललेलं आहे. ज्या पंपामुळे पूर्ण खोपोली शहराला त्रास झालेला आहे, तोच पंप परत त्याच मालकाला त्यांनी देण्याचा घाट घातलेला आहे. मुख्याधिकारी साहेब, जागे व्हा. खोपोली शहराची अस्मिता शांत लोक आहेत. खोपोली शहरातील लोक विक्रेत करणारी नाहीयेत, परंतु आपण जे कार्यपद्धती करत आहात त्या कार्यपद्धतीला खोपोली शहर एक दिवस रस्त्यावर उठून आंदोलन करून तुम्हाला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही. जय भीम, जय संविधान.